सुखसागर NX Lodge. User, admin, password. रूम्स मध्ये गेल्यावरती एंटर पासवर्ड इथे रूम चार्ट दिसतात. रिफ्रेश केल्यावरती आपल्याला सगळे रूम्स दिसतात. AC, डबल बेड, AC 4 बेड, सुपर डिलक्स, AC, नॉन AC हे रूम चार्ट्स आपल्याला दिसतात. याच्यामध्ये जाताना रूम्स रिफ्रेश केल्यानंतर तुमचे जे करंट रूम चालू आहे ते इथे आपल्याला दिसतात. जे रूमचे बिल पेड केले ते येलो मध्ये दिसतात. बाकीचे ग्रीन जे ते सगळे रिकामे रूम्स आहेत, वॅकंट रूम्स आहे. आता 101 रूम मध्ये आपण इथे जाणार. 101 रूम सिलेक्ट केल्यानंतर AC डबल बेड, रजिस्ट्रेशन नंबर आपला रजिस्टरचा नंबर आपण इथे घेणार. इथे नाव टाकणार आता नवीन विजिटरचं. आता इथे नाव टाकलं पवार दिलीप राजाराम. एंटर की प्रेस करायची. याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर 9890443446. इथे आपल्याला त्याचे किती डिजिट आहेत, 10 डिजिट आपल्याला इथे दिसतात. एंटर केल्यानंतर नंबर ऑफ पर्सन 2. ॲडव्हान्स काही रूमचं देत असतील तर तो आपण 1000 रुपये इथे एंटर करणार. परत एंटर की. त्याचा ॲड्रेस ॲट पोस्ट गंगापूर रोड, उत्कर्ष बंगलो, नियर आकाशवाणी टॉवर, नाशिक. ॲड्रेस त्याचा GST नंबर 27ASDF 4851Z9 1Z2. त्याचा आधार कार्ड इथे जे सेव्ह केलेल्या फाईल्स आहे विंडोजमध्ये पाथ इथे हा तुमचा आधार कार्ड नंबर. डॉक्युमेंट्स इथे आल्यानंतर ॲड सेव्ह केला. एंटर. इथे कुठेही लॉक नंबर नाही, काही नाही. एंटर प्रेस केल्यावरती पवार दिलीप राजाराम सेव्ह होतो. ॲडव्हान्स एंटर केला की आर यू शुअर येस. एंटर. रिसिप्ट पाहिजे असेल तर रिसिप्ट प्रिंट केल्यावरती आपल्याला ही पवार दिलीप राजाराम याच्या ॲडव्हान्समध्ये 1000 रुपयाची रिसिप्ट. याला कोपऱ्यावरती क्लिक करायचं. ही रूम इन सर्व्हिस, रूम इज नॉट इन सर्व्हिस, सर्व्हिसमध्ये नाही. आता सर्व्हिसमध्ये आणण्यासाठी इथे ओके करायचं. 0 प्रेस केल्यानंतर हे चाइल्ड लॉक आहे. ओके केलं की तुमची रूम सर्व्हिस येऊन जातं. AC डिलक्स डबल रूम. इथे आपल्याला याचा 1 डेचा आपण इथे करणार आहे. याचा सगळा ॲड्रेस, 1 दिवसाचे चार्जेस, एंटर केल्यानंतर एंड कीबोर्डवरची एंड की प्रेस केल्यावर एंटर आणि राईट डाऊन प्रिंट प्रेस केल्यानंतर इथे आर यू शुअर प्रिंट नो म्हटलं तर आपल्याला इथे बिलाचा फॉर्मॅट आपल्याला इथे दिसतो. हा बिल आपला इथे पवार दिलीप, इनवॉइस नंबर, याच्यामध्ये GST नंबर, रूम नंबर 101. हे केलं डिलक्स रूम, त्याचे चार्जेस, GST टोटल. याच्यामध्ये इकडच्या याच्यावरती असं प्रिंट केलं की याच्यावरती प्रिंटला देऊन प्रिंट म्हटलं की इथे प्रिंट येऊन जातं याच्यावरती. हे झालं की 0 प्रेस केलं की इथेच जातं. आता हा दिलीपच आपण परत याच्यामध्ये घेतला 2 नंबरला. याच्यामध्ये इथे दिसतं. आता दुसरं नाव घेण्याच्यामध्ये 0 हे सगळं पुसल्यानंतर इथे आपण एखादं देवरे नाव पाठीमागे जो आलेलं असेल देवरे
देवरे संजय. इथे देवरे संजय इथे खाली सिलेक्ट दिसतं विजिटर रजिस्टरमध्ये एक देवरे आलेला आहे. इथे याच्यामध्ये एंटर केला आहे देवरे, इथे सिलेक्ट केला की देवऱ्याचे सगळे बिलं आपल्याला विजिटर बिल्समध्ये इथे आपल्याला सगळं दिसतंय, समोर दिसतं. विजिटर रजिस्टर दिसतं याच्यामध्ये. एंटर केलं की ऑटोमॅटिकली त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ॲड्रेस, त्याचा GST नंबर, त्याचा आधार कार्ड आणि त्याचा ID प्रूफ इथे आपल्याला सगळं ते लोकेशन आपल्याला इथे दिसतं. याच्यामध्ये एंटर केल्यानंतर इथे फक्त नंबर ऑफ पर्सन 2. आत्ता काय ॲडव्हान्स द्यायचं असेल 2000 रुपये, इथे ॲडव्हान्स एंटर बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स आहे इथे याच्यामध्ये. आता इथे आपल्याला ॲडव्हान्स सेव्ह करायचा, सेव्ह करून घेतला याच्यामध्ये ॲडव्हान्स. याची रिसिप्ट पाहिजे असेल त्याची रिसिप्ट 2000ची रिसिप्ट. ओके. इथे आपण सर्विस घेतली इथे बाय ही रूम AC 2%. याच्यामध्ये एक दिवस राहिला, याच्यामध्ये एक्स्ट्रा पर्सन असेल, एक्स्ट्रा पर्सन AC एक. आणि मग एंड बिंड केल्यानंतर कंप्लीट इथे गेल्यानंतर आपल्याला राईट ॲरो की प्रेस केला. नो म्हटलं की आपल्याला बिल दिसतं, येस म्हटलं की आपल्याला बिल प्रिंट होऊन जातं. हे आपल्याला सगळं लॉजिक एक्स्ट्रा बिल काय असेल ते याच्यामध्ये दिसतं. गुन्हे बंद केल्यावरती इथे आपल्याला दिसतं. झिरोज आपल्यावरती परत बॅक साईडला येऊन आपल्याला दिसतं याच्यामध्ये. आता हे क्लोज करता, क्लोज, एक्झिट 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 परत एक्झिट. आता इथे परत आपण एंट्री घेऊ, ॲडमिन पासवर्ड. रूम्समध्ये गेला की रिफ्रेश केला, याच्यामध्ये रिफ्रेश केल्यानंतर तो सगळे रूम्स किती चेक इन आहे, किती चेकआउट झालेलं आहे, किती करंट चालू आहेत, सगळं आपल्याला इथे दाखवतो रूम चार्टवरती. आता हे 2 बिलं 3 जे आहेत ते चेकआउट झालेलं आहे. त्यांचे पैसे आल्यावरती आपण इथे त्यांना एक इथे आपल्याला आता पवार दिलीप राजाराम ही जी एंट्री आहे याची परत एकदा एंट्री आपण इथे करून पाहू. एकदा आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, इथे एंटर केला तर इथे आता पवार दिलीप टाकलं, पवार दिलीप तिथे राजाराम ही एकदा आलेलं आहे. डाऊन ॲरो कीजने आपण सिलेक्ट करणार, ॲटोमॅटिकली सगळं त्याची इन्फॉर्मेशन बॅक साईडची सगळी आपल्याला इथे दिसणार. आता 2 पर्सन आले, इथे 1000 रुपये त्याने ॲडव्हान्स घेतला. त्याचा ॲड्रेस पाठीमागचा जसा त्याचा GST नंबर, त्याचा आधार कार्ड, त्याचे लोकेशन, ID प्रूफचं इथे मग आता फक्त ॲडव्हान्स रजिस्ट्रेशन परत डबल होणार नाही. इथे एंटर केलं की ही त्याची रिसिप्ट, यावेळेची रिसिप्ट 1000 रुपये ही प्रिंट काढून घ्यायची. इकडे प्रिंट केले की इकडच्या याच्यामध्ये प्रिंट गेली की आपल्याला प्रिंट त्याची भेटते. नंतर इथे रूम इन सर्विस. ओके. इथे 0 केलं की आपण इथे AC डिलक्स रूम. आता या विजिटरची आपल्याला सगळी हिस्ट्री नेक्स्ट टाइम आपण इथे ज्यावेळेस घेऊ याच्यामध्ये इथे हे क्लोज केलं, सॉफ्टवेअर एकदा बंद केलं. आता परत याची एंट्री पाहू तर आपल्याला परत एकदा याचं रजिस्ट्रेशन बघता येईल आपल्याला. आता इथे आपण परत ॲडमिन युजर पासवर्ड याच्यामध्ये रूम्समध्ये गेल्यानंतर रिफ्रेश करणार. रिफ्रेश केल्यानंतर तो सगळं रूम चार्ट रिफ्रेश करतो, आपल्याकडे किती विजिटर्स काय आले असतील ते सगळे. आणि परत आपण ते पवार दिलीप याचाच एक रेफरन्स घेऊ. त्याचं रजिस्ट्रेशन एकदाच होतं, पण त्याची एंट्री आपल्याला किती वेळेस आलेलं ते आपल्याला सगळं बिल सगळं दिसतं. आता परत पुढच्या वेळेस तो आला तर आता त्याने रूम नंबर 209 घेतली, एंटर इथे केलं. इथे आपण टाकलं पवार, तर इथे लगेच पवार दिलीप आपल्याला ते नाव सिलेक्ट करता येतं. त्याचं इथे आपल्याला दिसतं 202-101. फर्स्ट जो येतो, जो लास्टचं जे आलेलं आहे ती तारीख 10/26 इथे दिसतं. इथे विजिटर रजिस्टरमध्ये त्याच्या सगळ्या डॉक्युमेंट्सची माहिती, पवार मोबाईल नंबर त्याचा, हा त्याचा ॲड्रेस, GST नंबर, नंबर ऑफ पर्सन, ID पाथ त्याचा, जिथे डॉक्युमेंट त्याचा सेव्ह आहे त्याचा, आधार कार्ड, त्याच्यामध्ये रूम कुठली घेतली ती डबल बेड त्याच्यामध्ये. इथे टाकल्यानंतर
एंटर प्रेस केला की ऑटोमॅटिकली त्याचा मोबाईल नंबर ते देतं. फक्त नंबर ऑफ पर्सन यावेळेस एक असेल तर एक, त्याने ॲडव्हान्स दिला असेल 500 रुपये, तो 500 रुपये इथे तोच याच्यामध्ये एंटर करायचा. त्याचा आय डी प्रूफ ऑटोमॅटिकली इथे येऊन जातो. आणि परत एंटर केला ॲडव्हान्समध्ये आर शुअर यस. इथे रिसिप्ट पाहिजे असेल तर तुम्ही रिसिप्ट देऊ शकता त्याला 500 रुपयाची. आणि नसेल तर डायरेक्ट मग इथे रूम्समध्ये इथे ओके, इथे 0 प्रेस केल्यानंतर इथे आपल्याला जातं डिलक्स 2 नंबर. एंटर प्रेस एंड बटन प्रेस केल्यानंतर एंटर केलं. इथे राईट ॲरो की इथे प्रिंट म्हटलं, नो म्हटलं की आपल्याला बिल दिसेल. याच्यामध्ये तुमचा ॲडव्हान्स, तुमचं बिल सगळं याच्यामध्ये दिसेल. 500 रुपये ॲडव्हान्स, टोटल बिल झाले, पेएबल त्याच्याकडनं इतके आहे. त्याच्या इथे ॲड्रेस, त्याचे कंपनी, GST नंबर, हे तुम्हाला GSTचं इनवाईस डायरेक्टली इथे चेकआउटच्या वेळेस आपल्याला प्रिंटआउट करता येतं. इथे चेक इन टाईम, चेक इन डेट येतं याच्यामध्ये. क्लोज, एंटर. याच्यामध्ये टेरिफ जे आहे आपल्याला टेरिफ इकडे आपल्याला इथे रेट सगळं इथे टाकता येतं. ज्या रूमचं टेरिफ असेल ती इथे, GST किती असेल, नॉन GST किती असेल, आपल्याला इथे टेरिफ टाकता येतं. अशा प्रकारे एकदा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला पाथ आहे तुमचा स्कॅनिंगचा, तो तुम्हाला इथे माय PC इथे तुम्ही गेले जिथे तुमचे डॉक्युमेंट्स युजर तुमचे जिथे असतील इथे ॲडमिनच्या याच्यामध्ये इथे जे तुमचे जे डॉक्युमेंट सेव्ह आहे या सेव्हचा जो हा जो पाथ आहे हा इथे प्रॉपर्टी जिथे डॉक्युमेंट सेव्ह होतं तो पाथ हा इथे न्यू फोल्डर हा इथे आपण इथे कॉपी करून घेऊ. आणि मग तोच पाथ आपल्याला इथे सॉफ्टवेअरमध्ये एकदा तुम्ही टाकून दिला की तो सेव्ह राहतो. इथे पाथ तुमचं जे डॉक्युमेंट ज्या फोल्डरला सेव्ह असेल ते फोल्डरला सेव्ह करण्यासाठी हा पाथ एकदा सेव्ह केला की तो पाथ तुम्हाला सेव्ह दिसतो. तो कुठे सेव्ह करायचा तो मी तुम्हाला इथे दाखवतो. याच्यामध्ये रिफ्रेश होईल. आता रिफ्रेश झाल्यावर तर चार्ट दिसेल आपल्याला. आणि मग इथं जे मध्ये जे रजिस्ट्रेशन फॉर्म असतो, विजिटर रजिस्ट्रेशन फॉर्म, त्याच्यामध्ये आपल्याला हा पाथ जो कॉपी केलेला आहे तो या इथे एंटर पाथ याच्यामध्ये जाऊन तुम्हाला पेस्ट करता येतो. तिथे मग तुम्हाला हे इथे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स इथे जे सेव्ह केलेले तिथे आपल्याला सगळे दिसतात. जी फाईल असेल त्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला प्रत्येकाचं जे डॉक्युमेंट्स आहे त्याचं डॉक्युमेंट्स इथे ॲटोमॅटिकली इथे पाथ पण चेंज होत जातो. आपण जी फाईल सिलेक्ट केली ती फाईल आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह होऊन जाते. हा पाथ जो आहे हा सगळा पाथ युजर, ॲडमिन, न्यू फोल्डर, इमेज जो असेल त्याच्या नावाने तो आपल्याला सेव्ह करता येतो. इथे युजरचं नाव सिलेक्ट करायचं. इथे एकदा सुरुवातीला जे नाव टाकलं तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला आता इथे नाव विजय टाकलं तर विजय, हे पवार आपण टाकलं पवार, दिलीप, तर आता इथे नुसतं दिलीप टाकलं तरी आपल्याला दिलीपचे जेवढे नावं असतील ते सगळे दिसतील. पवार, दिलीप, राजाराम इथे आपल्याला सगळं दिसतं. आणि तुम्ही सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये त्याचे डॉक्युमेंट्स, त्याचा मोबाईल नंबर. परत एंटर केल्यानंतर इथे त्याचा नंबर ऑफ पर्सन्स, ॲडव्हान्स नसेल तर तुम्ही इथे डॅश टाकू शकता. याच्यामध्ये ॲड्रेस तुमचा, GST नंबर सगळे इथे हे डॉक्युमेंट तुमचं इथे सेव्ह होऊन जातं. आणि मग इथे तुम्हाला सेव्ह म्हटलं की तुम्हाला सेव्ह करता येतं याच्यामध्ये. हा परत तुमच्या इथे सेव्ह होतो. रूम इथे करायचं असेल तुमचं ते टाकता येतं. इथे तुमचं मेनू कार्ड सिलेक्ट करून एंड बटन प्रेस केल्यानंतर तुमचं बिल असं डॉट दाबून तुम्हाला हा जो पाथ जो आहे हा इथे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे सिलेक्ट करता येतं. हा जो पाथ असतो हा पाथ आपल्याला तिकडनं सेव्ह करून घेतला एकदा तो परमनंट सेव्ह असतो. एकदा सेव्ह केला की त्याला परत चेंज करायची गरज नाही. स्कॅन असतं ते तुम्हाला तिथे स्कॅन करता येतं.